टॅटूनुसार ओळख पटवण्याचे काम सुरू. सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासातून संशयिताचा शोध. नाशिक शहरातील कन्नमवार पुलाखाली काळ्या रंगाच्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याच्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केलाय. मृत महिलेच्या हातावरील टॅटूच्या आधारे तिची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 16 रोजी सकाळी 9:30च्या सुमारास सफाई कर्मचारी कन्नमवार पुलाखाली साफसफाईचे काम करत असताना एका सुटकेसमधून उग्र दुर्गंधी येत असल्याचे त्यांना निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी आडगाव पोलीस ठाण्याचे पथक दाखल झाले. तपासणी दरम्यान सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर श्वान पथक, न्यायवैद्यक तज्ञ आणि पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी मृत महिलेची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा माग काढण्यासाठी तांत्रिक तपास सुरू केला आहे. परिसरातील मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे CDR आणि SDR चे विश्लेषण सुरू असून 28 सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. संशयित वाहनांचाही शोध घेतला जातोय. दरम्यान मृत महिलेचा विसेरा पुढील तपासासाठी राखून ठेवण्यात आला असून प्राथमिक तपासात प्रेम संबंधातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. S9 TV न्यूज साठी नाशिक प्रतिनिधी योगेश कांगुर्डे, नाशिक. भाई तुम्ही इथं आलेला होता, नेमकी काय घडलेलं होतं? कुठली सुटकेस होती? त्यात काय होतं? काय घडलं? सकाळी 8:30-9च्या दरम्यान इकडं झाडू मारत होतो. झाडू मारता मारता बॅग दिसली तिकडं, अनोळखी म्हणून मला वाटलं, संशय आला, वास मारत होता त्या बॅगेचा. तर मी पाहिलं तेवढ्याच्यात त्या बॅगेचा फोटो काढला. पहिले आमच्या सुपरवायझरला कॉल केला. तर ते आले, सुपरवायझर आले, बघितलं तेवढ्याच्यात. मग त्यांनी आमचे मस्के साहेब म्हणून होते ग्लोबलचे, त्यांना फोन केला. मग त्यांनी आम्हाला कॉल करायला लावला 112 नंबरला. 112 नंबरला कॉल केला. तितक्यात मग डिपार्टमेंटवाले आले. काय होती सांगा थोडं. ते तरी कम से कम बॅग आहे ना, ते बॅग होती. बॅग मध्ये गोणी मधून आहे ना बांधून ठेवलेली सुटकेस महिला होती. 38 ते 40 वय साधारण. कोणी खोलली? नाही, ते ऑटोमॅटिक निशाणे पण होते. निशाणी होती. त्रिशूळ होता राईट हँडला. या बाजूला बांगडी होती हातामध्ये. हा, जखमा वगैरे काही दिसले का? जखमा नाही, असं डोकं चिमलेलं होतं असं. हा, आणि आळ्या लागलेल्या होत्या पूर्ण, असं किडे पडलेले. तुमचं नाव? सतीश कैलास घोडुंदे. काय करतो तुम्ही? मी ग्लोबलला झाडू साफसफाई कर्मचारी. आज या ठिकाणी वॉटर ब्रिजचे कर्मचारी सकाळी काम करत असताना त्यांना अचानक एक बॅग निदर्शनास आली. काय प्रकार होता? आज सकाळी 9 ते 10च्या दरम्यान सफाई कामगार जे आहेत त्यांनी डायल 112ला कॉल केला. एक बॅग आहे, त्याच्यामधून स्मेल येत आहे. त्याच्यावरून आमचे बीट मार्शल या ठिकाणी आली. त्यांनी चेक केलं की एक्झॅक्ट काय आहे. त्यांनी पाहिल्यानंतर त्यात मानवी बॉडी असल्याचा त्यांना संशय आला. त्याच्यानंतर आम्ही स्पॉटला आल्यानंतर फॉरेन्सिक टीम, डॉग स्क्वॉड यांना पाचारण केलं. बॉडी ओपन केली असता ती सदरची बॉडी ही महिलेची असल्याचं दिसून आलं. सर, त्या या महिलेची ओळख आहे का? ओळख अजून पटलेली नाहीये. सदरची बॉडी ही PM साठी पाठवण्यात आलेली आहे. साधारण त्या महिलेचं वय काय असतं? 30 ते 35 वय अंदाजे असेल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.